नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव निशा मम्मी रेसिपी. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि इतका पाऊस चालू आहे, रात्रभर पासून पाऊस आणि दिवसा पण पाऊस. मी एवढ्या पावसामध्ये माल विकला आहे मार्केटमध्ये. थोडी तब्येत माझी नरम गरम झाली, कारण मी त्या दिवशी आजारी होती. मला थंडी ताप आला होता, थोडीशी पाठ दुखत होती माझी. डॉक्टरने मला 5 दिवसांनी बोलवलं होतं, तर आज 5 दिवस झाले. तर मला आज चेकअपला जायचं मॅग्नम हॉस्पिटल, जिथं माझं एंजिओप्लास्टी झालेली तिथं. तर त्यांना दाखवून देत तब्येत माझी, पाठ तरी थोडीशी दुखतीये, ते गोळ्या वगैरे चेंज करून देतील. तर मी आज तुम्हाला आमच्या इकडे फाफडा म्हणून वाल आहे, एक मोठा असा 3 बोटाचा तो वाल येतो, फाफडा वाल म्हणतात त्या फाफडा वालाची मी तुम्हाला सुक्की बिना पाण्याची भाजी बनवून दाखवणार. नुसती वाफेवर शिजणारी, इतकी सुंदर अप्रतिम लागते ती. तुम्हाला काय सांगू, तुम्ही एकदा कधी आणा. आता मी मार्केटमध्ये जाते तर सगळ्या भाज्यांचं मला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळं तुमच्या इकडे मिळतो नाही मिळत, आमच्या नाशिकला सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. तर जे जे मला नवीन दिसतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तरी मी आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते, एकदम साधी आणि सोपी. तर चला मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. हा वाल असतो, हा जवळजवळ 2 ते 3 बोटाचा राहतो. इतकी भाजी सुंदर लागते याची, नवीन पद्धतीची, एकदम सुकी वालाची, पाणी न टाकता. हे बघा इतकी सुंदर आहे. या वाल्याची किंमत एका जाळीची 10 किलोची 750 रुपये, म्हणजे जागेवर 75 रुपये. विकताना ते 100 रुपये किलो विकतात, म्हणजे 25 रुपये पावशेर विकतात. तर बघा, हे आता मी सोलून मग तुम्हाला दाखवते. ओके, तर याच्यासाठी लागणारं साहित्य तर हे बघा, मम्मीने इथे ह्या साईडला सोलून ठेवलेले आहे. हे बघा, तर त्याच्यासाठी किती लागणार, हे बघा, या लवंगी मिरच्या आहे, 4-5 लवंगी मिरच्या घ्यायच्या. आपल्याला लसूण घ्यायचा आहे आणि जिरं घ्यायचं, हळद घ्यायची, बाकी काही टाकायचं नाही आपल्याला. आणि या शेंगा दाखवू मम्मी, आहे, चळून दाखवू कशा आहे बघा. या पाण्यात टाकले, आता धुवून घ्यायचे आपल्याला. खूप सुंदर अप्रतिम लागते याची. वरण घ्या तुम्ही, वरण करा, डाळ भात करा, त्याच्याबरोबर तोंडी लावायला फार सुंदर लागतात त्या. तर मी ह्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे खुडून, ते आता नितरून घेते आणि भाजी करताना तुम्हाला दाखवते. ते साहित्य तुम्हाला दाखवलंच आहे. आणि हा जो हिरव्या मिरचीचा काप आहे, कुणी कापून करतं, पण मी आता याचा ठेसा करणार आहे अद्रकाचा असा, आणि त्या ठेस्यात मी बनवणार आहे. तर चला मग, घेतलेले आहे या आधी ठेचून घेते, कारण हा छोटा खलबत्ता आहे. या ठेसल्यानंतर मग मी लसूण ठेचते त्यात. तर ही कमी साहित्यात, म्हणजे एकदम साधी आणि ठेसा करून घ्यायचा, कमी साहित्यात आहे आणि खूप छान लागते. आपण इतर वालाची शेंगा करतोच, मग पातळ करतो, शेंगदाणे लावून करतो, परत शेंगदाणे हिरवी पण करत असतो, लाल करतो, सुकी करतो, बटाटे टाकतो, थोडं डाळ वगैरे टाकून जर वेगळी काही करायची असेल तशी करतो. पण आता ही जरा वेगळे, काय मम्मी याला फाफडा वाल म्हणतात. तर आज मम्मी ती दाखवणार आहे आणि खायला एकदम अतिशय चविष्ट लागते. आणि आज ही आपली छोटीशी रेसिपी आहे. याच्या पुढे कंटिन्यू मी व्हिडिओ करणार आहे. व्हिडिओ करणार म्हणजे आज मी दाखवणार आहे, माझ्या सासूबाई जाणार आहे अयोध्याला. तर त्यांची फ्लाईट आहे सकाळी 4 वाजता, तर त्या निघणार आहे. तर त्यांची तयारी थोडंफार दाखवेल मी, थोडंसं त्यांना खायला वगैरे काहीतरी डबा वगैरे दाखवेल. तर तुम्हाला बघायची तर त्यांची हाताची खिचडी ती पण दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आम्हाला थोडंसं खायला वगैरे करून द्यायचं त्यांना, ते करून देऊ. आणि थोडंसं खायला वगैरे मी देईल आता घेऊन काहीतरी, आता बघू काय न्यायचं. आणि त्यांना टाकले आपलं, ते थोडं गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर आपल्याला थोडं जिरं वगैरे टाकावं लागेल त्यात. आणि बघा ठेसा केलेला आहे मी. मिरच्या तिखट आहे ना मम्मी? हो, 4च मिरच्या घेतल्या मी त्याच्याकरता. मम्मीला आवडती ही भाजी, सगळ्यांना आवडती ही भाजी. नवीन भाजी काहीतरी. हा वाल मिळत नाही, कधीतरी येतो. बघा आता जिरं आपलं गरम झाले, तेल आता आपलं गरम झालंय. आता मी त्यात जिरं टाकते. जिरं टाकल्यानंतर आपल्याला ठेसा टाकायचा आहे. कोणी कोणी पातळ पण करतात, आता जे खटल्याच्या घरात राहतात. आपल्याला आता भाजीपाला इथं फुकटच मिळतो, त्याच्यामुळं काही आपल्याला गरज नाही विकत आणण्याची. का सुगंध भारी येतो त्या ठेशाचा. त्यातच मी थोडी हळद टाकते. हळद जर तेलात टाकली ना आपण फोडणीच्या, तर खूप कलर येतो त्याला. आमची घरची हळद आहे, सेलम हळद आहे आमची. सेलम आलेला आहे. आता मी वालाचे शेंगा याच्यातनं दाणे पण घ्यायचे त्याचे वालाचे, म्हणजे ते खायला सुंदर लागतात.
बघा मी त्याचे मोठे मोठे ज्या जाड शेंगा होत्या ना त्याचे असे दाणे काढून त्यात टाकलेले. तर खूप छान लागतं हे. यात अजिबात पाणी टाकायचं नाही आपल्याला. वाफेवरच शिजल्या जातात आणि मऊ आहे आणि कवळे आहेत त्या. आपल्याला वाटतं तसं त्या अशा आहे पण ते एकदम कवळे आहेत. आता मला थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. यात काही पाणी वगैरे आपण टाकलेलं नाही. आपण जर यात शेंगदाण्याचा कूट टाकला जाडसर तरी चालेल, पण आमच्या घरात मेंबर कमी असल्यामुळे आम्ही काही नाही, असं सुके आम्ही खाऊन घेणार बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर. तर मी आता याच्यावर झाकण ठेवतो. आपल्याला हे 5-10 मिनिटं तरी झाकून ठेवायचं आहे. आता आपण चेक करू भाजी. तर भाजी रेडी आहे. फाफडा वालाच्या शेंगा बघा कितीशे एकदम सुंदर वाटते. गरम गरम रेडी आहे बघा. शिजली पण आहे, फक्त वाफेत झालेली आहे. हे बघा थोडी कचरी ठेवायची, छान लागते. जास्त गुळगुळ एकदम ह्याच्यासारखी होऊन जाते. तर बघा आपली मस्त वालाच्या शेंगाची म्हणजे फाफडा वालाच्या शेंगा रेडी आहे आणि खूप छान झालेली आहे गरम गरम. तर मम्मी आता दवाखान्यात गेलेली आहे. मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. हे बघा नाशिकमध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा सकाळीच मम्मीच्या इथे सगळं मी आवरून गेली होती, सगळं क्लीन करून गेली. हे बघा इकडे मंदिर आहे ना पूर्ण झाकले कारण की इथे ना हनुमानजीला वगैरे पाऊस लागतो आणि फर्निचर आहे ना मंदिर ओलं होतं. तर बघा छान असा पाऊस चालू आहे आणि इथे ना झाड वगैरे जे मम्मीचं होतं ना ते कापलं, खूप मोठं झालं होतं. हे बघा कढीपत्ता आहे इथे अजून. किती छान असं वातावरण वाटतंय आणि पावसाची खूप गरज आहे नाशिकमध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे पुढे कुंभमेळा आहे, त्याच्यासाठी पाणी खूप लागेल. ते बघा इथे पाऊस चालूच आहे नाशिकला. हे आमचे रेनकोट आहे इकडे. तर छान अशी आपण फाफडा वालाच्या शेंगा केलेल्या आहे. ती पण छान झटपट रेसिपी आहे म्हणून जास्त वेळ लागला नाही कारण की आम्ही निवडून ठेवलं त्यामुळे पटकन झटपट अशी होऊन गेली. आणि भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, खूप छान लागते ती. आणि आज तुम्हाला मी सांगितलं तसं मला सासूबाईंकडे जायचं आहे, थोडी त्यांची तयारी करून द्यायची. तर आता मी बाहेर जाणार आहे, त्यांना थोडंफार खायचं घेऊन येते. आणि थोडंसं आता मम्मी पण दवाखान्यात गेली कारण की ना मम्मीला जायचं होतं, आज अपॉइंटमेंट होती मम्मीची. तर मम्मीचं 12चा टाईम होता, तर मम्मी गेली आणि आता मीही निघते घरी. थोडंसं घरचं आवरून पटकन मला गावात जायचं आहे, सगळं तयारी दाखवेल. आणि मी सासूबाईंकडे जाणार आहे, तेही मी दाखवणार आहे. त्यांची बॅग आम्ही भरणार आहे आणि थोडंसं फार खायचं वगैरे. पहाटे त्यांची फ्लाईट आहे, त्या जातीलच. मग संध्याकाळी थोडा वेळ तिथे 2-3 तास थांबू. हे थांबते थोडा वेळ, यांना परत दुकानावर जावं लागेल, मी थांबेल तिथे. तर चला मग कंटिन्यू पुढे व्हिडिओ करू, पुढे दाखवते. हाय, मी आले आहे माझ्या घरी. तर मी काही वस्तू आणायच्या होत्या आईंना, त्या घेऊन आली. आता थोडंसं खायचं वगैरे साहित्य. तर बघा घरातलं सगळं आवरून घेतलं. पहिले मी आले दाखवणार होती पण ना पाण्याची ना जरा इथे थोडासा प्रॉब्लेम येतोय म्हणून आधी सगळं घरातलं आवरून घेतलं. तर तुम्ही बघू शकता सगळे इथे कपडे वगैरे आपले असे वाट टाकलेले इकडे. आणि बाहेर पण आता कपडे पण वगैरे सुकत नाही हो, म्हणजे सुकतच नाही. बघा आता ही कूलर ठेवून द्यावं लागेल कारण की ना आता काही गरम होत नाही. इकडे सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेतलं कारण की ना पाणी गेलं तर मग परत प्रॉब्लेम यायचे, परत काम राहून जाईल. देवपूजा वगैरे सगळं झालं. बाहेरचं आहे पाऊस पण थोडासा भुरभुर आहे. तर आज मी बनवणं आहे जेवणामध्ये ताक म्हणजे हे ताक आणलं आहे मी. आज मी कढी बनवणार आहे. हे म्हणे कढी नुसते म्हटलं चला मग कढीमध्ये मस्त भजे टाकू, कढी पकोडा होऊन जाईल. आणि इकडे ना परवाची उसळ उरलेली होती, हे बघा ही थोडी फ्राय करून घेईल छान अशी मस्त नाही का, मिरची वगैरे असं टाकून थोडंसं फ्राय. आणि हे इकडे मी कढीसाठी हे कापायचं आहे, तर मी खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. तर हे सगळं काढून ठेवलं. इकडे कणिक आपलं पीठ काढलं आहे, तर पीठ मळायचं आहे. याच्यामध्ये मी भात करत असते. इकडे कढई ठेवलेली आहे. तर आता मी मस्त छान आता स्वयंपाक करायला घेते. आज आहे बेत आमचा, भात, कढी,
थोडी उसळ, चपाती गरम गरम मस्त. आता जसं थोडं थोडं दाखवते मी तुम्हाला. आता मी ना कढी थोडासा ठेचा करूनच घेते, कधी मिरच्या कापून पण घेत असते, तसे पण करते. पण आता आधी कढी करून घेते. आधी पीठ कणिक मळून घेते, म्हणजे जेणेकरून तो चांगलं मुरेल. ते आधी कणिक मळून घेते. आता कणिक मळून झाले. आता ना एवढेच तांदूळ घेतले, 1 वाटी तांदूळ घेतले, कारण की ना दोघंच आहे. साई गेला क्लासला. पाणी ना जायला एवढं जाते आता पाणी. आता भात, हा जिरा आहे तांदूळ, आणि हा थोडा जरी टाकला ना इतका फुलतो ना, म्हणजे मी थोडाच टाकते तरी एकदम भरपूर फुलून जातो तो. भात लावलेला आहे, मीठ टाकलं. मी कुकरपेक्षा म्हणजे पातेल्यातच लावते पहिल्यापासून भात. घाई असली तर कुकरमध्ये लावते. आता इकडे कढाई ठेवलेली आहे. आता हे जे आहे ना, आता हे थोडासा ठेचा करून घेते. कढईला डोंगी मिरच्या आहे, जास्त नाही टाकत, उगाच तिखट व्हायचं. मिरच्या कापल्या का जास्त जाणवत नाही, पण ठेचा केला का जाणवतं नाही का तिखट. टाकली कढीत, मस्त फोडणी दिली, टक्केबाज मस्त. हळद थोडी कमी टाकली, यांना तर ती अशी सफेदच कढी आवडते, तर मग मला नाही आवडत. इकडे भात चालू आहे आपला, भात होतो इकडे. थोडं पाणी टाकते, तर कढीमध्ये मीठ टाकते. गरमागरम कढी मस्त. काय नाही लव, माझा आहे ना अर्धा तासच स्वयंपाक होऊन जातो. मीठ टाकते. तुम्ही पण अशीच कढी बनवतात का मला सांगा. आता आपल्याला याच्यात मस्त नंतर भजी सोडायची, अशी छान मस्त भजी करेल मी आता गरम गरम. भजे असेच म्हणजे फिकेच ठेवणार, नॉर्मल हळद टाकेल, थोडीशी मिरची टाकेल, ओवा टाकेल, बस. त्याच्या मिरची वगैरे टाकलं नाही, कारण की याच्यामध्ये मिरची ठेचा करून टाकलेला आहे. व्हायचे वांदे. तर आईंना बघा किती छान छान असं खायला आणलेलं आहे. तर हे आपल्या दुकानातलंच आहे, छान आहे बघा. थोडंसं आता काय मला माहीत नाही तिथे अलाउड एवढं आता मिळेल की नाही जायला, म्हणजे एवढं नेऊ शकेल की नाही, पण तरी आम्ही आणलं. वेपर्स, आई म्हणे मला वेपर्स पण आण. वेपर्स आणले, इथं आपल्या दुकानातलंच आहे. त्यांनी शंकरपाळ्या आणल्या. इथे ना खूप छान असं स्वीट झालेलं आहे, रामशेज म्हणून, तर त्यांच्याकडे ताजं ताजं मिळतं. तर ह्या शंकरपाळ्या आणल्या यांनी. इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याच दुकानातून बिस्किट आणलेले आहेत. मोनॅको आहे, मारी गोल्ड, पतंजली, क्रॅकजॅक. आणि मी ज्या दुकानातून हे सगळं बघा साहित्य घेतलं, इथे भाकरवडी आणलेली आहे आईंना प्रवासामध्ये कामात येतील. इकडे नानकटाई आणलेली आहे, छान थोडीशी मस्त अमूलची आहे, क्रिस्पी आहे, छान लागते. आणि इकडे आहे खाकरा. तर हा मसाल्याचा आणलेला आहे मी. हे बघा एकदम पॅकिंग आहे, म्हणजे तुम्ही बघा असं दुसरी पॅकिंग असं काही असं निघून जातं, म्हणजे तुकडे पडतात. हे एकदम पॅकिंग व्यवस्थित आहे. तर एवढं छान छान खायला आणलेलं आहे. आणि आईंना ना एक पिशवी पाहिजे हवी होती, तर आईंना मी एक पिशवी देणार आहे. ही चालले माझं द्यायची, याच्यात सगळं खाऊ वगैरे बसेल, तर ही पिशवी देईल आईंना मी. ही वरतीच काढून ठेवते. छानसा असा कॉटनचा ड्रेस आहे, तर आईंना म्हटलं हा तुम्हीच घ्या, म्हणजे माझ्याकडे होताच नवीन, पण मी आईंनाच देते तो, मी नाही घालणार, त्यांना तेवढंच प्रवासात कामात येतील. तर त्यांना म्हटलं मंदिरात तुम्ही जेव्हा जाल तेव्हा साडी नेसा, आणि हा छान असा कॉटनचा ड्रेस त्यांना छानही दिसेल. तर असा आहे हा, छान असे फुलं आहे त्याच्यावर, तुम्ही बघू शकता. आणि ही पॅन्ट आहे प्लाझो. तर आता हा ड्रेस, ही सगळी बॅग वगैरे, कोलगेट घेतलं, ब्रश वगैरे आहे, आईने पॅकिंग केली. तर आता ही ठेवून देते मी साईडला. आता मला दळण करायचं आहे, आता मी दळण करते. म्हणजे त्यात गहू आहे, हे थोडे उरलेले गहू होते, मी कोठीमध्ये ते जेव्हा उन्हाळ्यात आता भरली ना मेमध्ये, ते आहे. हे मी थोडेसे 10 किलो उरले होते, म्हटले आधी संपवून देऊ. आता बघा दळण करायचं आहे, म्हणजे थोडासा पण हात ना रिकामा राहत नाही, दिवसभर चालू असतं. छान आता पाऊस आहे ना, नाही पडतोच आहे पाऊस. आज ना नाशिकमध्ये असा ढगफुटी सांगितलेलं आहे, अलर्ट सांगितले थोडंसं त्र्यंबक साईडला. रे का पाऊस तर अजून चालूच आहे, पावसाची प्रतीक्षा करत होते.
पण आता चांगलाच तो येतोय. म्हणजे अजून पण पाऊस चालूच आहे. तर माझं दळण झालं, मी थोडासा आराम करणार आहे. दळण करते, दाखवते. बघा आत्ताच आले, हे वाजले आहे 3:30. हाय, नमस्ते. तर बघा आत्ताच आले, एवढं दुकानातून, परत त्यांचे कॉल. आता जेवणं आम्ही सोबत करू, तुम्हाला तर आहे का आता आले ते. मी छान असं जेवण गरम करते. तुम्ही बघितलंच मेनूमध्ये आपलं मस्त कढी पकोडा. ओ कढी बनवली. कढी, ओ माय गॉड, एक नंबर कढी. निशा हातची कढी म्हणजे एकदम अप्रतिम. काय अप्रतिम अशी कढी बनवते निशा. ठीक आहे, आता मी जेवायला घेते, मग दाखवते. हे लाईट आली. गई लाईट आहे गई. लाईट आहे ना कधीची गेलेली होती, आणि माझा फोन पण ना चार्जिंग करायचा आहे, तर लाईट आली. आता मस्त गरम गरम जेवण करतो. कधीचा मी स्वयंपाक केलेला आहे, 1-1.5 तास झाला ना. आता हे आले, आता जेवण करू, पुढे कंटिन्यू दाखवेल. हाय, मी आली आहे आईंकडे. तर आता आमचं सगळं पॅकिंग वगैरे, म्हणजे आईची सगळी पॅकिंग झाली, सगळं खायचं वगैरे सगळं ठेवलं. तर हे बघा पॅकिंग झालेली आहे, छान मस्त रेडी आहे बॅग. आणि आई पण खूप छान दिसत आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते घर वगैरे एकदम सगळं आवरून. कारण की आई 8 दिवस नाही ना आई, तुम्ही 4-5 दिवस आई नाही, आई सगळं आवरून वगैरे घेतलं. इकडे देवाबत्ती झालेली आहे. तर मी तुम्हाला आईंचा आता लुक दाखवणार आहे. तर करा आई हाय. तर आई बघा किती गोड दिसत आहे. तर हा छान असा ड्रेस मी तुम्हाला दाखवला तसा. तर आईंना परफेक्ट आला तो, एकदम म्हणजे फिटिंग वगैरे करायची नाही ना गरज आई. आणि आई छान पण दिसत आहे. आली तेव्हा वेगळा ड्रेस घातला आईंनी, ब्राऊन कलरचा. तर आई म्हणे मी हाच घालते, छान दिसेल मला. तर आजचा आईचा असा लुक आहे. तर आई निघालेले आहे. तर आईच तुम्हाला सांगतील कुठे जाणार आहे आई. आता आम्ही निघालो मुंबईला. मुंबईवरून ते दिल्लीत हे आहे विमान, मुंबई ते दिल्ली. ओके, हां. आणि दिल्लीवरून परत अयोध्येला, म्हणजे 2 बदली करायची. 2 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आई अयोध्याला चाललेले आहे. तर आईंची खूप इच्छा होती. तर हा, मग म्हणजे माझी पण इच्छा होती मंदिर पाहायची पण आणि दर्शनाची पण. आणि मोठा मुलगा म्हणे मग चल आई. मग तो म्हणे विमानात बसून येतो म्हणे तुला. तर आईंची खूप इच्छा होती. मोठे जे आहे माझे जेठ, तर आईंना घेऊन चालले. आज त्यांची ती पण इच्छा पूर्ण होणार आहे. त्यांना विमानात बसायचं होतं. आई कसं वाटतंय तुम्हाला? विमानात बसायचं होतं. 1 महिन्यापासून आनंद आहे म्हणजे मनामध्ये. जायचंय असं. हां. तर आज ती पूर्ण होणार आहे. उद्या फ्लाईट आहे त्यांची 6 वाजता. तर आता पूर्ण बॅग वगैरे झालीच आहे भरून. तर भाऊ येणार आहे आता, बराच वेळाने येतीलच. ते म्हटले का तू रेडी राहा. हे येऊन गेले, आईला भेटून गेले. आणि आई मग अजून तिथं गेल्यानंतर मग दर्शन घेऊ. श्रव नदी आहे तिथं, आंघोळ करू आणि हनुमानगडी पाहू. दशरथ राजाचा महल आहे तिथं. आणि परत कैकेयीने सीतामातेला महल दिलेला आहे सोन्याचा त्या काळामध्ये. त्या काळात त्या काळात सोन्याचा महल दिलेला आहे. कैकेयी सासू, म्हणजे कैकेयी सासू सीतामातेची, तिला दिलेला आहे तो महल पाहू. आणि पूर्ण म्हणजे अयोध्या पाहू, म्हणजे सगळं देवदर्शन करू. देवदर्शन करून मेन तिथं श्रव नदी आहे, हनुमानगडी आहे. आणि ते म्हणजे दशरथ राजाचा महल आहे. आणि सीताची रसोई आहे, म्हणजे स्वयंपाकघर. आणि मग तिथं सगळं पाहून तिकडनं मग आम्ही रिटर्न आहे 5-1 दिवसाने नाही. तर आता भाऊ, मोठे जेठ, माझ्या जाऊबाई आणि त्यांचा मुलगा आणि आई, असे हे 4 जण चाललेले आहे. 1-1.5 महिन्यापासून बुकिंग होती त्यांची. तर आईंची पण तयारी चालूच होती थोडीफार. तर आता छान आईंचं पण सगळं आवरून झालं. आईंनी थोडंसं खाऊन पण घेतलेलं आहे. आता तिथे गेलं म्हणजे निघण्याचा विषय 10 वाजता होता. पण भाऊ बोलले हा ना आई, तुम्हाला कितीला रेडी राहायला लावले मग त्यांनी? म्हणजे 9 वाजता होता. आणि पाऊस चालू असल्यामुळे ड्रायव्हर म्हणे का लवकर निघू, कारण रस्त्यामध्ये ट्रॅफिक असली किंवा बंद काही असलं तर थोडंसं लवकर निघालेलं बरं आपलं. त्याच्यामुळे मग लवकर निघू म्हणे. त्याच्यामुळे आता 7ला निघायचंय. आता वाजलेले आहे 6:45. तर भाऊ 10-15 मिनिटांनी येतीलच. तर आई जातील. माझ्याकडे शक्य झालं, आईंची मला काही व्हिडिओ क्लिप्स भेटला तर मी तीही तुम्हाला दाखवेल. जर भाऊने मला पाठवलं काही, तर आई तिथे कसं एन्जॉय करताय किंवा देवदर्शन कसं होतंय, तर झालं पॉसिबल तर ठीकच आहे. तर आई जाणार आहे आमच्या 5-6 दिवस. तर छान आता हॅप्पी जर्नी आईंना. आणि आई खुश आहे.
हॅपी आई. चला मग पुढे दाखवते तुम्हाला. बसतो आम्ही थोडंसं आता. आई निघालेले आहे. आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 7:30 होत आले. आत्ता पाऊस थांबलेला आहे, म्हणजे इतकं बरं वाटतं थोडंसं. पाऊस थांबलेला आहे. नाशिकमध्ये आता अलर्ट सांगितलेलं आहे, कारण की ना खूप उद्या असं ढगफुटीचं सांगितलेलं आहे. बघू आता, तसं तर व्हायला नको. तर भाऊ येतात ते, येतीलच आता. या इकडून, हा इकडे रेडी येतील आता भाऊ. हां, तर हे सगळे प्रवासाला चाललेले आहे. भाऊ ताई पुष्पा काय कर बाय कर आता. तर आई काळजी घ्या. तर आई निघता आता, त्यांना ऑलरेडी उशीर झालेला आहे. तर आई काळजी घ्या तुमची. हां, मला कॉल कर. आणि काय पॉसिबल आहे तर मला पाठव एक क्लिप, म्हणजे मी टाकेल. हां, बाय बाय. आई काळजी घ्या. तर आता आई गेल्या. मी आता दुकानात आलेली आहे. तर आईने मी सोडवलं आणि डायरेक्ट इकडेच आली. तर म्हटलं चला मी रोज संध्याकाळी इकडे येत असते यांना चहा वगैरे घेऊन. पण आता चहा काही नाही, चहा नाही भेटला आणि मी करून पण नाही आणला. आई गेले आता व्यवस्थित. तर आज ना जरा पाऊस शांत आहे आता. तर हे बघा, तुम्ही बघितलं असेल आमचं सेटअप. बाहेर आम्ही फ्रीज ठेवतो. आता सध्या पाऊस चालू आहे म्हणून काही विषयच नाही आता आईस्क्रीमचा. इकडे सगळा असा भाजीपाला ठेवलेला आहे आणि इकडे सगळं आपलं खूप आम्ही प्रयत्न करतो आपण असा वेगळा काहीतरी सेटअप करू. पण मग आता तुम्हाला माहिती संध्याकाळी जरा गर्दी असते, होऊन जातं इकडे तिकडे. सगळं एकदम ठेवलेलं आहे. काय हो, काय बोला ना. काय होतं तुम्ही बघताय, फक्त बोलताय. आमच्या दुकानावर. तर आमचे सबस्क्रायबर जे आहे ते मागे पण राहतात. त्या मावशी आल्या, त्यांना खूप आश्चर्यचकित झालं. त्यांनी मला आवाजावरून ओळखलं का तू निशा. म्हटलं हो. तर आहे असे सबस्क्रायबर आहे जे मागे राहतात. कधी कोणाला अचानक आल्यावर त्यांनाही खूप आनंद होतो. तर आता मी बसते, थोडं मदत करते यांची आणि मग पुढे परत बोलते. तर मी इथेच एंड करते व्हिडिओचा. काही नाही, आज आता आई गेल्या. मी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते, मी सगळ्यात पहिले रेसिपी दाखवली. आज छान अशी आपली फाफडा वालाची शेंगा अशी रेसिपी झालेली आहे आणि खूप छान, अतिशय सुंदर आणि खायला चविष्ट लागते. आणि सध्या ती कुठेही मिळून जाईल बाजारात, पण नाशिकला म्हणजे भरपूर ठिकाणी मिळतात खायला. म्हणजे जेव्हा मम्मी जेवायला बसली ना, गरम गरम भाकर आणि मम्मी जेवली ना, मम्मीला खूप म्हणजे एकदम छान झाली आणि पटकन झटपट होणारी आहे. ठेशामध्ये मम्मीने बनवली ती मिरची वगैरे. मग नंतर मी घरी माझ्या घरचं दाखवलं तुम्हाला, थोडंसं रुटीन दाखवलं. आणि आज इतकं मला तर परत जेवायची इच्छा नाही आहे. बघू यांच्यासाठी मी काहीतरी बनवलं आता घरी गेल्यावर. आणि नंतर मी आई गेल्या, आईंना बरंचसं सामान थोडंसं खाण्याचं वगैरे दिलं. आता त्यांचा छान प्रवास सुखाचा हो. आणि त्यात चौघांना पण मी मस्त हॅपी जर्नी केलं, तुम्हाला दाखवलंच मी. आता दुकानात आलेली आहे. म्हटलं चला आता आपण घरी जाऊ. आता बराचसा अंधार झालेला आहे, 9 वाजत आले. आता मग मी घरी जाते आणि मग मम्मीकडे, आता मी परत मम्मीकडे जाईल एकदा आणि मग परत माझ्या घरी जाईल. आणि काय नाही, तर आजचा असा सुंदर थोडा धावपळीचा, थोडीशी रेसिपी असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टेक केअर.